हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत सरदार मालोजी राजे भोसले यांची गडी इंदापूरमध्ये आहे आणि या गडीवरती काही जिहादी प्रवृत्तीने आक्रमण केलेलं आहे, अतिक्रमण केलेलं आहे। तिथं दुकानं घातलेली आहेत, दारूची दुकानं चालू केलेली आहेत, 2 नंबरचे धंदे तिथून चालतात। या गडीला जो वेढा दिलेला आहे अतिक्रमणाचा, तो काढण्याची मागणी सकल हिंदू समाजाची आहे आणि म्हणून हिंदू समाजाच्या वतीनं आज पुणे सोलापूर नॅशनल हायवे हा रास्ता रोको केला होता। या रास्ता रोको मध्ये हजारो हिंदू तरुण सामील झाले होते। प्रशासनाशी बोलणं झालं, प्रशासकीय अधिकारी तहसीलदार असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, भूमिलेखचे अधिकारी असतील, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, यांच्याशी चर्चा झाली। राज्याचे मुख्यमंत्री जे अत्यंत या विषयामध्ये संवेदनशील असतात, विशाळगडचं अतिक्रमण इतक्या वर्षाचं त्यांनी काढून टाकलं, प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अतिक्रमण होतं ते काढून टाकलं आणि लोकांच्या सगळ्या आता आकांक्षा या मुख्यमंत्री महोदयांच्याकडून वाढलेल्या आहेत। स्वतः मुख्यमंत्री महोदय या सर्व आंदोलनकर्त्याशी बोललेले आहेत। त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना तात्काळ आदेश दिलेले आहेत की तिथं पूर्णपणे अतिक्रमण काढून टाकावं आणि जोपर्यंत अतिक्रमण काढलं जात नाही तोपर्यंत ते काम बंद ठेवावं। आणि दुसरी अत्यंत महत्वाची, कारण राजे मालोजी राजांची जी मेघडंबरी होती, समाधी होती, ती पण उद्ध्वस्त केली आहे, ती पण काढून टाकलेली आहे। आम्ही विनंती केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना की आता जो नवीन आराखडा तयार होतोय त्यामध्ये श्रीमंत राजे मालोजी राजे यांची समाधी सुद्धा पुनर्स्थापित झाली पाहिजे आणि ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलंय, त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता आम्ही सर्वांनी हे रास्ता रोकोचं आंदोलन मागे घेतलेलं आहे, परंतु प्रशासनाच्या पाठीमागे आता आम्ही सातत्यानं पाठपुरावा करू। ते मोजणी करून घेऊन 8 दिवसाच्या आत स्वतः कलेक्टर साहेब 29 तारखेला गडीवरती पाणी करण्यासाठी येणार आहेत आणि सकल हिंदू समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत। या ठिकाणी आपण आता आंदोलन या ठिकाणी केलेले आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आपल्याला कॉल आलेला आहे। साहेबांनी शब्द दिला की सर्व आपले आदेश आम्ही देणार आहोत, पण या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा पीडब्ल्यूडी असतील यांनी आपल्याला काही लेखी आश्वासन दिलंय का? ते आता लेखी पण आम्हाला देणार आहेत, परंतु जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आम्हाला शब्द देतात त्यामुळं आमचा माननीय देवाभाऊंच्या वरती प्रचंड विश्वास आहे। नक्की ते सगळं अतिक्रमण काढून देतील। काय झालेलं नाहीये, निधी आलेला आहे, काम चालू झालेलं आहे, कुठं काय म्हणायचं काय? हे बघा, माग नितेश राणे साहेबांचा मोर्चा झाल्याच्या नंतर 20/8/2024 ला मोजणी करतो असं पत्र दिलं। प्रशासनाने हा विषय गंभीर घ्यायला पाहिजे होता। प्रशासनाने 2024 नंतर आज आपण एप्रिल मध्ये बोलतोय, तुम्ही मोजणी पण करून घेतली नाही। आता हे आम्ही असलं खपवून घेणार नाही, तुम्ही मोजणी करा, गडीची जी सीमा आहे ती निश्चित करा आणि त्या सीमेमध्ये जेवढे अतिक्रमण झालेले आहेत ती सगळी उद्ध्वस्त करा आणि मग काम चालू करा। अनेक शिवभक्तांचं या ठिकाणी आरोप आहे की गडी जी महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यातील ती दगड जे ऐतिहासिक दगड असतील, ती मुरुम असेल, ती माती असेल, ज्या मातीला मालोजीराजांचा स्पर्श झालाय ते माती सुद्धा चोरीला गेलेली आहे। बघा, गडी मधली जी दगड आहेत, माती आहे, जे साहित्य असेल ते साहित्य कुणी नेलं, कुठं नेलं, तात्काळ प्रशासनानं याची दखल घ्यावी। हा नुसता महाराष्ट्राचा विषय नाही आहे, अखंड हिंदुस्थानाचा हा विषय आहे, हिंदुत्वाचा हा विषय आहे। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोबा म्हणजे आजोबांनी पहिल्यांदा हिंदवी स्वराज्याची संकल्पना ही इथं मांडलेली आहे ना। हा इंदापूर हा हिंदवी स्वराज्याचा पाया आहे आणि त्या पायातली दगड जर कोणी चोरून नेत असेल, तिथल्या माती कोणी नेत असेल तर तात्काळ माननीय तहसीलदार माननीय प्रांत यांनी दखल घ्यावी। ती कुठे गेली, काय गेली, ती दगड सगळी परत तिथं आणली पाहिजेत, कारण ती इतिहासाची साक्षी आहेत। तो दगड नाही आहे, तो आमच्यासाठी दगड नाही, तो आमच्यासाठी भावनिकतेचा विषय आहे। आमच्या श्रद्धा जोडलेल्या आहेत त्या प्रत्येक दगडाशी, तिथल्या मातीशी, आणि त्यामुळं कारवाई त्या विषयावरती तहसीलदारांनी केली पाहिजे। किती दिवस कारवाईला किती दिवस लागणार आहेत अजून? कुठल्या हे जे काय माती दगड जे तुम्ही म्हणताय, आज हा विषय पुढे आणलेला आहे मुलांनी, आमच्या सगळ्या मुलांनी, तर तहसीलदारांना आम्ही सांगितलंय। आता आम्ही गडी बघायला जातोय, तिथेही त्यांना हे सांगतोय की तात्काळ त्या विषयावरती कारवाई करावी। विषय असे आंदोलकांकडून सातत्याने आता आरोप होत होता कमिशन खाल्ले बघा, मी विषय डायव्हर्ट करू इच्छित नाही। आपला मुद्दा काय आहे की गडीवरचं अतिक्रमण जाणं,
मला तुम्हाला विनंती करायला तो बाकीचा विषय तो आपण नंतर घेऊ. गडी अतिक्रमण मुक्त करणे अरे नको अजितदादा आणि एवढ्या चांगल्या विषयामध्ये राजकीय प्रश्न नको. चला.